हॅलो गाईज. तर वेलकम आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर अर्थातच मला झाडांची फार आवड आहे आणि मी दररोज नवीन नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न करते. ॲक्च्युली मला आधी पण आवड होतीच, पण कसं आहे ना, झाडं घ्यायची म्हणली नर्सरीमधून आणायचं म्हटलं तर पैसे पण लागतात. तर आधी घेत नव्हते एवढे, त्यात इन्व्हेस्ट केलं नाही आहे मी. पण आता हल्ली जरा वेड लागले झाडं लावायचं, तर त्याच्यासाठी मी नवीन वेगवेगळी इंडोर प्लांट्स जे आहेत ते मी घेतलेले आहेत. ॲक्च्युली प्रत्येकाच्या घरामध्ये इंडोर प्लांट्स हे असायलाच पाहिजेत. तर प्रामुख्याने एक 5 इंडोर प्लांट्स आहेत, ते सगळ्यांकडे असायलाच पाहिजे. तर ते कुठले आहेत आपण बघून घेऊयात. तर आपल्या घरामधली हवा जी आहे ती शुद्ध करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी बरेच इंडोर प्लांट्स वापरले जातात. की त्याच्यामध्ये आहे हे माझ्याकडे आत्ता आहे पीस लिली, परत झेड प्लांट, मनी प्लांट आणि हे झीझी प्लांट. झेड प्लांटमध्ये पण 2 प्रकार आहेत. हा झेड प्लांट वेगळा आहे आणि हा झीझी प्लांट आहे. असे 2 प्रकारचे प्लांट्स आहेत. आणि ॲलोवेरा आहे. परत अजून बरेच असे इंडोर प्लांट आहेत. तर त्यापैकी एक 5 जे रेग्युलर कुठेही अवेलेबल असतात, कुठल्याही नर्सरीमध्ये अवेलेबल असतात. तर मेन जे प्लांट्स आहेत तर त्याच्यामध्ये 5 प्लांट असे आहेत की ते फर्स्ट म्हणजे ॲलोवेरा, सेकंड आहे तो मनी प्लांट, तो कुठेही अवेलेबल असतो. परत स्नेक प्लांट, तोही कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो. आणि झीझी प्लांट आणि रेग्युलर तुम्ही अरेका पाम, हे पण एक खूप इम्पॉर्टंट आहे. तर या झाडांना पुरेसा सनलाईट असेल तरी चालतं. तुमच्या बाल्कनीमधून किंवा तुमच्या हॉलची खिडकी आहे किंवा एखादी किचनमध्ये कोपऱ्यात कुठेतरी खिडकी आहे, तर त्या खिडकीजवळ तुम्ही ही सगळी जी झाडं आहेत ती इनडायरेक्टली सनलाईट जिथे येतो तिथे तुम्ही ठेवू शकता. आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल पण थोडं सांगणार आहे. तर कुठलं झाड हे कशासाठी यूज केलं जातं, तर बघूया ती माहिती. तर हे आहे मनी प्लांट. हे बेन्झिन आणि फॉर्मल्डिहाइड जे आहे आपल्या हवेमध्ये विषारी घटक जे असतात ते शोषून घेण्याचं काम करतं. मोस्टली मनी प्लांट सगळीकडे असतो. मनी प्लांटचं आता मी हे एका मनी प्लांटच्या फांदीपासून मी हे आता झाडाचं प्रोपगेशन चालू केलं आहे. ॲक्च्युली ह्या फांद्या आहेत त्या कट करून मी पाण्यामध्ये ठेवल्या आहेत. एक 8 ते 15 दिवसांमध्ये याला नवीन रूट्स येतील आणि मी ह्यापासून पुन्हा अजून नवीन रोपं तयार करेन. तर हे मनी प्लांट जे आहे ते पाण्यामध्ये पण येतं आणि मातीमध्ये पण येतं. तर मातीमध्ये लावत असताना डायरेक्ट मातीमध्ये लावू नका. मोस्टली मातीमध्ये पण येतं, पण कसं आहे, जर तुम्ही कोकोपीट वगैरे जर मिक्स करून लावलं तर ते माती आणि ते कोकोपीट दोन्ही थोडंसं समप्रमाणात दोन्ही घटक घेऊन तुम्ही त्यामध्ये जर हे झाड लावलं तर त्याच्यामध्ये पुरेसं पाणी आणि हवा खेळती राहते मातीमध्ये. त्यामुळे कुठलंही झाड लावताना, मनी प्लांट असं नाही, कुठलंही झाड लावताना तुम्ही कोकोपीट आणि माती दोन्ही मिक्स करून लावा, जेणेकरून माती ही भुसभुशीत राहील आणि घट्ट होणार नाही पाणी दिल्यानंतर. तर सेकंड आहे हे अरेका पाम. आता माझ्याकडे हे दुसरं मोठं पण आहे, हे छोटं आहे. मी आता व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हे घेतलंय. तर हवेमधली जो दमटपणा आहे तो समतोल साधण्यासाठी, हवेमधला दमटपणेचा, त्यासाठी हे झाड वापरलं जातं. तुम्ही तुमच्या घरात जर हे झाड नसेल तर झाडांची शोभा थोडीशी कमी वाटेल असं मी म्हणेन, कारण हे झाड प्रत्येकांकडे असायलाच पाहिजे. ह्या झाडाची शोभा खूप छान दिसते, बघितल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं. तर तिसरं झाड आहे पीस लिली, म्हणजे हे की जे व्हाईट फ्लावर याला येतं. किती छान हे फुलं याला आली आहेत बघा. तर या नावामध्येच पीस आहे, याला पीस लिली म्हणतात या झाडाला. नावाप्रमाणेच या झाडाकडे बघितलं ना एकदम काम आणि कोल वाटतं, खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि असं नाही आहे की झाडं कोणतीही आपण लावायची, तर प्रत्येक झाडामागे काही ना काही त्याचा हेतू दडलेला आहे. प्रत्येक झाडांमुळे आपल्याला मानसिक समाधान तर मिळतंच, शांतताही मिळते, बघितल्यावर मन प्रसन्न पण होतं. तर अशी बरीच झाडं आहे, मी सांगेल तेवढं कमीच आहे. तर पुढचं झाड आहे हा झीझी प्लांट. आता ह्या झीझी प्लांटमध्ये पण 2 प्रकार आहेत. हे झेड प्लांट आहे, याची पानं बघा कशी गोल दिसत आहेत, आणि हा आहे याची पानं अशी लांब असतात थोडीफार. तर हे 2 वेगवेगळे प्रकारचे झीझी प्लांट्स आहेत. तर हे पण खूप छान झाडं दिसतात दिसायला. इंडोर चालतात, इनडायरेक्ट सनलाईट यालाही चालतो. तुम्ही खिडकीच्या प्रकाशामध्ये वगैरे ठेवू शकतात. बघितल्यानंतर मनाला अगदी प्रसन्न आणि ताजीतवाणी करणारी ही झाडं आहेत. तुमच्याही घरी अशी झाडं असायला पाहिजेत. अजून 2 झाडं आहेत जी आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, ते म्हणजे ॲलोवेरा आणि दुसरं म्हणजे स्नेक प्लांट.
आज माझ्याकडे आहेत पण ते मोठ्या प्लांटरमध्ये आहेत, तर ते मी इथं घेऊन येऊ शकले नाही म्हणून एवढेच आणलेत आत्ता. तर अजून बरेच आहेत, सिंगोनिया आहे, हे लिली झाले, आता झेड झालं, अरेका झालं, मनी प्लांट झालं, अशी बरीच झाडं आहेत की ती इंडोर्सला चालतात. आणि रबर प्लांट पण आहे. रबर प्लांट पण खूप छान इफेक्ट देतात आपल्याला घरामध्ये. ते दिसायलाच असं काळपट रंगाचं असतं, त्याच्यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी खेचून घेण्याचा प्रयत्न करतं असं म्हणतात. आणि तेही ऊन त्यालाही डायरेक्ट ऊन चालत नाही, तर तेही खिडकीमध्येच ठेवावं लागतं रबर प्लांटचं झाड. तर अशा प्रकारे तुम्ही अशी जी काही बरीच झाडं आहेत इनडोअर प्लांटची, ती तुमच्या घरामध्ये ठेवा. तुम्हाला खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल. आणि झाडं हे असं वेड लावतात ना माणसाला की आपण त्यातून बाहेर निघूच शकत नाही. म्हणजे मी तर अशी मी पहिल्यापासून झाडप्रेमी आहेच, पण मी आधेमध्ये थोडंसं लावलं नव्हतं. मागच्या वेळी पण मी जेव्हा ब्लॉग करायचे तेव्हा मी दाखवलं होतं की माझ्या बाल्कनीमध्ये बरीच कुंड्या मी ठेवल्या होत्या, पण ते फार चिखल, पाणी दिल्यानंतर वगैरे माती वगैरे बाहेर यायची. मग मी परत ते सगळे झाडं माझी खाली शिफ्ट केली होती. मग नंतर पुन्हा परत म्हटलं की नाही, आपली गॅलरी आता मोकळी दिसते, तर आपल्याला पुन्हा तिथं झाडं लावायची आहेत. म्हणून मी पुन्हा तिथं झाडं लावली आहेत. आता ही सगळी झाडांचं माझ्याकडे कलेक्शन एवढं भरपूर सारं आहे, खूप आहे. आणि मला जर वाटलं की मला तुमच्याशी अजून माझ्याकडची काही झाडं शेअर करशील तर ते मी करेनच. तर मी आता झाडांबद्दल तुम्हाला सांगितलं की काय असतं काय नाही. तर या झाडांची काळजी कशी घ्यायची, तर हे काही झाडं आहेत ती पाण्यामध्ये येतात, म्हणजे मनी प्लांट म्हणा, परत सिंगोनिया वगैरे जे आहेत, किंवा स्पायडर प्लांट जे आहे, ते झाडं जी आहेत ती पाण्यामध्ये जरी तुम्ही थोडंसं कटिंग्स ठेवलं त्याचं, तर ती झाडं पाण्यामध्ये पण येतात आणि मातीमध्ये पण येतात. तर काळजी घेताना अशी घ्यायची की अशा पॉटमध्ये ते झाड लावायचे की जिथून पाणी घातल्यानंतर ते ड्रेन आउट बाहेर होईल, म्हणजे त्याच्या पाणी कुंडीमध्ये साचता कामा नये. जर तसं साठलं तर ती मुळं कुजून ते झाड मरण्याची शक्यता असते, त्यामुळे तसं ते झाड लावायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. तर या झाडांना सूर्यप्रकाश हा इनडायरेक्ट द्यायचा आहे, डायरेक्ट द्यायचा नाही आहे. उन्हामध्ये जर तुम्ही हे झाडं ठेवलीत तर ही झाडं सुकण्याची किंवा त्याची पानं जळण्याची शक्यता आहे, त्यामुळे डायरेक्ट लाईटमध्ये ठेवायची नाही आहेत, सूर्यप्रकाशमध्ये, सावलीमध्ये ठेवायची. त्यामुळे याला चांगली लाईट मिळू शकते. आणि तिसरं म्हणजे ह्या झाडांमुळे तुमच्या घरामधलं वातावरण शुद्ध होतं, हवा शुद्ध करण्याचं काम करतात हे. प्लस पॉझिटिव्हिटी भरपूर येते आपल्या घरामध्ये, त्यामुळे आपण ही सगळी झाडं लावायची आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही झाडांची केअर करू शकता. आणि पाणी या झाडांना सारखं द्यायची गरज नसते, साधारण 3-4 दिवसांनी दिलं तर चालतं. किंवा जर तुम्ही मातीला हात लावला आणि माती थोडीशी ओलसर अशी वाटली बोटांना आपल्या, तर त्यावेळी तुम्ही पाणी द्यायचे. खूप पाणी देऊन त्यात पाणी साठेल वगैरे असं पाणी द्यायचं नाही आहे या झाडांना. तर अशा प्रकारे तुम्ही या झाडांची छानपैकी केअर घेऊ शकता. तर माझं यूट्यूबवरती चॅनल आहे पल्लवी कुणाल गुरव या नावाने. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्हाला मला काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही देत चला. कसं आहे ना, एखाद्याला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर तो मनापासून करतो, पण कसं होतं आधेमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, काहीतरी असतं, मुलं लहान आहेत, त्यामुळे ते कंटिन्यू करायला नाही जमलं. त्यामुळे मी मध्येच पॉज केला, परत पॉज केला, असं माझं 2 वेळा झालं. पण असं बघता की मी बघते आता यूट्यूब चालत असते नेहमी, तर आपल्याकडे काहीतरी कला आहे तर ती आपण का नाही दाखवायची. ॲक्च्युली माझं पार्लर पण आहे, मला त्यातल्या पण बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, मी त्या पण तुमच्याशी शेअर करेन. मला ट्रॅव्हलिंग पण फार आवडतं, तर मी ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेन. म्हणजे असं काही नाही आहे स्पेसिफिक की माझा हा एकच कंटेंट असेल. तर मी झाडांवर प्रेम करते ते पण मी तुम्हाला सांगेन, प्लस लाईफस्टाईल, प्लस मेकअप, DIY तर भरपूर मी करते. तर अशा बऱ्याच प्रकारे ज्या काही माझ्याकडे कंटेंट्स अवेलेबल असतील ते मी तुमच्याकडे शो करण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझे डेली ब्लॉग्स पण असतात, तेही मी तुमच्याशी शेअर करेन. असं स्पेसिफिक असं मी काही असं ठेवून हे केलेलं नाही आहे की मला हाच कंटेंट करायचा आणि मी हाच पुढे नाही. तर माझं लाईफस्टाईल, मेकअप, DIY, प्लांटिंग, गार्डनिंग हे सगळं असणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एवढाच तुमचा सपोर्ट मला थोडासा असू द्या की जेणेकरून तुमचा सपोर्ट बघून मलाही ते करायला थोडंसं हुरूप येईल आणि मी त्यातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने मी हे सगळं करायला मला थोडंसं बळ येईल. तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बाय.